ज्ञान की धारणा के साथ साथ सतयुगी राजाई के लिए याद और पवित्रता का बल भी जमा करो। प्रश्न, अभी तुम बच्चों के पुरुषार्थ का क्या लक्ष्य होना चाहिए? उत्तर है, सदा खुशी में रहना, बहुत बहुत मीठा बनना, सबको प्रेम से चलाना, यही तुम्हारे पुरुषार्थ का लक्ष्य हो। इसी से तुम सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण बनेंगे। दूसरा प्रश्न, जिनके कर्म श्रेष्ठ है उनकी निशानी क्या होगी? उत्तर है, उनके द्वारा किसी को भी दुख नहीं पहुंचेगा। जैसे बाप दुख हरता सुख करता है, ऐसे श्रेष्ठ कर्म करने वाले भी दुख हरता सुख करता होंगे। गीत, छोड़ भी दे आकाश सिंहासन, अब धरती पर आ जा रे। ओम शांति। मीठे मीठे रूहानी बच्चों ने गीत सुना। यह मीठे मीठे रूहानी बच्चे किसने कहा? दोनों बाप ने कहा। निराकार ने भी कहा तो साकार ने भी कहा, इसलिए इनको कहा जाता है बाप और दादा। दादा है साकारी। अभी यह गीत तो भक्ति मार्ग के है। बच्चे जानते हैं बाप आया हुआ है और बाप ने सारे सृष्टि चक्र का ज्ञान बुद्धि में बिठाया। तुम बच्चों की भी बुद्धि में है कि हमने 84 जन्म पूरे किए, अब नाटक पूरा होता है, अब हमको पावन बनना है योग और याद से। तर बाबा म्हणते भक्ती मार्गामध्ये हे गीत गात आले की छोड़ भी दे आकाश सिंहासन, अब धरती पर आ जा रे। त्याला बोलवत होते की तू ये आणि आम्हाला जे दुःख आहे त्या दुःखापासून मुक्त कर आणि एक चांगली दुनिया बनव, रूप बदल कर राजा, गीता का ज्ञान फिर से सुना। पण बाबा म्हणते त्यांनी त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न नाही केला, त्याच्या मागचं रहस्य काय, का बरं म्हणतोय आपण? कारण मध्ये आत्म्यामध्ये रेकॉर्डिंग आहे की तो येत असतो धरतीवर, आकाशामध्ये त्याचं सिंहासन आहे, म्हणजे आकाशामध्ये तो राहतो, आकाशाच्या पार पलीकडे तो राहतो आणि तिथून तो येतो आणि आपल्याला सोडवतो या सगळ्या जे दुःखाची दुनिया झालेली त्याच्यामधून आपल्याला सुखाच्या दुनियेमध्ये घेऊन जातो। ती रेकॉर्डिंग आत्म्यामध्ये, म्हणून तसं गीत बनलं। तो जर तो धरतीवर आलाच नसता, आकाश सोडून जर धरतीवर आलाच नसता, तर तसं गीत बनवायचं सुद्धा कोणाला सुचलं नसतं। भक्ती मार्गामध्ये आपण हेच गात आलो भक्ती करत असताना की तू ये आणि आम्हाला सोडव। आणि जेव्हा जेव्हा संकट आली, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम आले आपल्यावरती, आपण म्हणायचो की वरचा बघून घेईल, ऊपर वाला देख लेगा। तो वो ऊपर वाला है, लेकिन वो कब नीचे आता है और किस तरीके से अपना वो कार्य संभालता है, किस तरीके से ये कार्य संपन्न करता है, किसी को भी पता नहीं था। लेकिन हम अभी ज्ञान ले रहे, आपण आता जे ज्ञान प्राप्त करतोय त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर झालेलं आहे की परमात्मा कसा येतो खाली आणि केव्हा येतो, जेव्हा या दुनियेची हालत अशी झालेली आहे जे आपण बघतोय आज की विकारांची अधिकता, विकार त्याच्या चरम सीमेवरती आहे, अंतिम लेवलला पोहोचलेले, काम क्रोध लोभ मोह अहंकार, आणि त्याच्या बातम्या आपण रोज वाचत असतो काय काय चाललेलं आहे दुनियेमध्ये हे विकारांमुळे। दुसरं जे 5 तत्व आहे ते एकदम खराब अवस्थेमध्ये त्रास द्यायला टपलेले सगळ्यांना। कुठं आग लागतेय, कुठं भूकंप होत आहे, कुठं पाऊस होत आहे, कुठं वादळ होत आहे जास्त, कुठं काय चाललेलं आहे तर कुठं काय चाललेलं आहे, तिसरीकडे युद्ध चाललेले। तर तो परमात्मा तो जर आहे, तो ईश्वर जर आहे, एवढी सगळी अशी हालत आहे, तर त्यावेळेला नाही येणार तर केव्हा येणार? आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माची अतिग्लानी होते, जेव्हा जेव्हा मनुष्य अधार्मिक होऊन जातो, अति दुःखी अति परेशान होऊन जातो, त्यावेळेला मी येतो आणि मी अधर्माचा नाश करतो आणि सतधर्माची स्थापना करतो। आताची पोझिशन जी बाहेरची आहे ती त्याच्या येण्यासाठी योग्य पोझिशन आहे। आता जर तो नाही येणार, समजा
इतकी भयानक परिस्थिती झालेली दुनियेमध्ये, आता नाही येणार तो, तर त्याचा असून फायदाच काय आपल्यासाठी? त्याची आपण काही महिमाच गात राहायचे की स्तुतीच करत राहायचंय? अशा परिस्थितीत पण तो जर नाही येणार आणि दुनियावाले जे म्हणतायत तो येईल, खूप वर्ष बाकी आहे अजून त्याला खाली यायला, आणि हालत अशी बघताय, मग तो जर ईश्वर आहे आणि त्याला आपण जर प्रेमाचा सागर म्हणतो, दयेचा सागर म्हणतो, आनंदाचा सागर म्हणतो, सुखाचा सागर म्हणतो, शांतीचा सागर म्हणतो, त्याची महिमा का बरं आहे? कारण त्याने येऊन हे सगळं दिलेलं आहे. सुख, शांती, प्रेम, आनंद सगळं आपल्याला त्याने दिलेलं आहे आणि तो देत असतो, म्हणून आपण त्याला पुकारतो. आपण बघितलं की 5000 वर्षानंतर त्याच्या येण्याची वेळ पुन्हा येत असते. प्रत्येक वस्तू आहे, गोष्ट आहे, गोळी असो, औषध असो, काही असो, प्रत्येकाची एक एक्सपायरी डेट असते. कधी ते त्याच्यानंतर आपण त्याला घेऊ शकत नाही, त्याची जी डेट संपल्यावर. तर तसं ही जी दुनिया आहे हिची पण एक्सपायरी डेट आहे 5000 वर्ष. 5000 वर्ष झाले की ही दुनिया राहण्यालायक राहत नाही. मग तो परमात्मा असा आहे, तो सुखाचा, शांतीचा, प्रेमाचा सागर आहे. तो जर अशा वेळेला येणार नाही जेव्हा दुनिया एक्सपायर व्हायला आलेली आहे, तर त्याचा असून फायदा काय? तर आपल्याला या ज्ञानामध्ये कळालं की तो आलेला आहे. तो 1936 मध्येच या धर्तीवरती आलेला आहे. त्याला येऊन 88 वर्ष झाले आणि या साकार शरीरामध्ये, या माध्यमांमध्ये येऊन त्यांनी हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. आणि जे जे त्यांनी सांगितलेलं आहे, प्रवेश करून ज्या जशा गोष्टी होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने होत आलेल्या 88 वर्षामध्ये. आणि ज्या वेळेला आले त्यावेळेलाच त्यांनी सांगितलेले मला हे सगळं परिवर्तन करायला, पुन्हा ते सत्युग आणायला, जे शिडीमध्ये वरती दाखवलेलं आहे, पुन्हा तशी दुनिया आणायला मला 100 वर्ष लागतात. 1936 मध्येच सांगितलेलं आहे की 100 वर्षाची प्रक्रिया. असं नाही की तो येईल आणि एका सेकंदात सगळं चमत्कार करून मग सगळं परिवर्तन होऊन जाईल. एवढ्या सगळ्या दुनियेला जर बदलला आणि एवढी सगळी दुनिया अशीच्या अशीच ठेवली तर कुठलं परिवर्तन होईल? तर बाबा येऊन काय करतो, तो ज्ञान देतो की कशा प्रकारे आपण सुखी राहू शकतो, शांत राहू शकतो, प्रेमाने राहू शकतो, कशा प्रकारे आपल्यामध्ये देवतासारखे गुण आणू शकतो आपण, हे तो सांगतो, शिकवतो. मग एका वेळेला सगळे येत नाही, टप्प्याटप्प्याने सगळे त्याच्याकडे येत राहतात. आता हे 88 वर्षापासून चालू आहे, तर आतापर्यंत 50 लाख भाई बहिणींनी हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे. त्यांचा कोर्स होऊन ते कंटिन्यू झालेले आहे मुरली क्लास ऐकण्यासाठी. तर तो म्हणजे त्याने आला आणि लगेच तो एका सेकंदामध्ये चमत्कार करेल असं नाही हो. तो सांगत जातो, शिकवत जातो आणि आपल्यामध्ये परिवर्तन होत जातं, स्वभाव बदलत जातो, आपले संस्कार बदलत जातात, आपल्यामध्ये दिव्यता येत जाते, आपल्यामध्ये जे विकार आहे ते संपत जातात हळूहळू. आणि जर त्यांनी येऊन 1936 मध्येच कार्य पार पाडलं असतं त्याचं, तर आपला नंबरच आला नसता, परसोड्याचा नंबरच आला नसता, काहीच प्रश्न नव्हता. इथं ज्ञान किती लेट पोहोचलेलं आहे. म्हणून त्याने पूर्ण 100 वर्ष ठेवलेले की कोणीच वंचित राहू नये, संदेश सगळ्यापर्यंत जावा, सगळ्यांनी हे ऐकून घ्यावं. सगळं जे ज्ञान आहे, परमात्मा कोण आहे, ते कोण आहे, दुनियेचे चक्र कसं चालतं हे ऐकून घ्यावं. त्यासाठी ज्ञान घ्यावं आणि त्या ज्ञानाला मग कंटिन्यू मुरली ऐकून त्याला पक्क करत राहावं. यासाठी त्यांनी हे 100 वर्षाची वेळ ठेवलेली. म्हणून सगळ्यांना चान्स आहे. कोणीच असं म्हणू शकत नाही की परमेश्वर आला आणि आम्हाला कळालंच नाही. आता दुनियेमध्ये कोणीच असं नाही की ज्यांना माहिती नाही ओम शांती कुठेतरी काहीतरी आहे. हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे आता ओम शांती असं एक काहीतरी आहे. तर संदेश पण बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलेला आहे, सगळे पोहोचले नाही इथपर्यंत. ज्याचं भाग्य ज्या वेळेला जागृत होतो तो इथं पोहोचत असतो. आणि हे टप्प्याटप्प्याने व्हायचंय, कारण ती जी दुनिया आहे, नवी दुनिया त्याला जी आणायची आहे, त्या दुनियेमध्ये सुरुवातीला फक्त 9 लाख असणार आहे. आज दुनियेमध्ये 800 कोटी संख्या आहे, 800 कोटी लोकसंख्या आहे. 140 देशामध्ये सेंटर आहे, सगळ्या 180 देशामध्ये ज्ञान पोहोचलेलं आहे. आणि सगळे मिळून आता झालेले 50 लाख. त्याला सुरुवात करायला 9 लाख पाहिजे, पक्के 9 लाख संख्या पाहिजे. नंतर ती हळूहळू सतयुगाच्या शेवटी ती संख्या होईल 2 कोटी आणि नंतर त्रेतायुगामध्ये ती संख्या त्रेताच्या शेवटी होईल 33 कोटी. तर हे 33 कोटी पर्यंत हे ज्ञान पोहोचणार आहे. मग त्याच्यापैकी जे चांगलं ज्ञान घेऊन मग त्याच्यानुसार चालणार नाही तर त्यांचा नंबर त्रेतायुगामध्ये लागेल. पण ज्यांचा कोर्स झालेला आहे त्यांचा नंबर 33 कोटीमध्ये फिक्स आहे. मग जे जसं जसं पुढे जातात त्याप्रमाणे त्यांचं भाग्य वाढत जातं, मोठं होत जातं, ते सतयुगामध्ये येऊ शकतात. आणि हे सगळी प्रक्रिया करायला मग त्यांनी वेळ ठेवलेला आहे. जादू मंत्र नाहीये. आणि जे नाही आले
या ज्ञानामध्ये पोहोचलेच नाही, ते म्हणू शकत नाही की मग म्हणजे यांनाच कस काय, हेच कस काय जातील त्या 9 लाखामध्ये, किंवा हेच कस काय देवता बनतील. ते बघतील स्पष्टपणे की यांनी पुरुषार्थ केलेला आहे, यांनी मेहनत घेतलेली आहे, यांनी हे रोज ज्ञान ऐकायला जायचे, मुरली ऐकायला जायचे, यांनी योग केलेला आहे आणि त्यामुळे यांना चान्स भेटला. कारण नंतर बाबांनी सांगितलेले सगळ्यांना साक्षात्कार होणार आहे की कोणाला कोणता पाठ भेटणार आहे, आता कोण कोण देवी देवता बनणार आहे, कोण खालच्या लेवलला राहणार आहे आणि कोणाचा नंबरच नाही त्याच्यामध्ये. हे सगळं रिझल्ट येणार आहे समोर. म्हणून परमात्मा जो आहे तो न्यायकारी आहे हे सिद्ध व्हावं म्हणून परमात्म्याने हा अभ्यास ठेवलेला आहे, हे क्लासेस ठेवलेले आहे आणि त्यामध्ये जे पुरुषार्थ करतील ते पुढे जाऊ शकतात. म्हणून त्याची ही प्रक्रिया अशी आहे येण्याची. तो येतो आणि हे सगळं कार्य पार पडतो दर 5000 वर्षानंतर. त्याचं हे 100 वर्षाचं संगमयुग आहे, त्यामध्ये त्याचं हे कार्य चालतं. तो आता आपल्याला हे क्लिअर झालेलं आहे की 84 जन्म पूर्ण झालेले, आता नाटक पूर्ण होणार आहे. परमात्मा त्याचं कार्य संपवायच्या पोझिशनवरती आलेलं आहे म्हणून विनाशकाळ सुरू झालेला आहे. आपण बघतोय बाहेर जे झालेलं आहे आता, जे आणि या वर्षामध्ये जास्त सगळ्या घटना ऐकायला येत आहे, अति झालेलं आहे सगळं. तो वो महापरिवर्तन का समय आ गया है, इसके बाद में नई दुनिया. असं नाही की सगळं प्रलय होईल, विनाश होईल, सगळं संपून जाईल. यानंतर सतयुग यायचे 2036 नंतर श्रीकृष्णाच्या जन्मापासून स्टार्ट होणार आहे. तर ही सगळी प्रक्रिया आहे. तो धरतीवरती येतो आकाशातलं सिंहासन सोडून, पण येऊन लगेच तसं परत जात नाही. 100 वर्ष 1-1 सेकंद त्यांनी या दुनियेच्या महापरिवर्तनासाठी ठेवलेले आहेत. तर हे बाबा म्हणतात उन्होंने गीत बनाया लेकिन वो जानते नहीं है याचा रहस्य काय याच्या मागचं. तो उस योग और ज्ञान से बल मिलता है हद का. जे दुनियेमध्ये ज्ञान आणि योग चालतो इथं लिमिटेड थोडी प्राप्ती आहे, तात्पुरती प्राप्ती आहे. यहां इस योग और ज्ञान से बल मिलता है बेहद का, क्योंकि सर्वशक्तिवान अथॉरिटी है. जो सर्वशक्तिवान आहे आणि जो सर्वोच्च आहे त्याच्याशी आपण जोडले जातो इथं ज्ञान आणि योगाच्या माध्यमातून. आणि त्यामुळे ती शक्ती मिळते जे आपल्या सोबत चालणार आहे, सोबत राहणार आहे, सोबत चालणार आहे. दुनिया वाले खाली हाथ आए हैं, खाली हाथ जाने वाले हैं, लेकिन जो ज्ञानी आत्माएं हैं, योगी आत्माएं हैं, वो साथ में देवतापन का भाग्य लेकर जाने वाली, खाली हाथ नहीं जाने वाले. क्योंकि कनेक्शन सबसे ऊंची अथॉरिटी जो दुनिया की है उसके साथ है. यहां पर बाप कहते हैं मैं ज्ञान का सागर भी हूं. तुम बच्चे अब सृष्टि चक्र को जान गए हो. मूल वतन, सूक्ष्म वतन सब याद है. जो नॉलेज बाप में है वह भी मिली है. परमेश्वर सगळं त्याच्याकडे जे आहे ते सगळं आपल्याला देऊन टाकतो. कोर्सच्या माध्यमातून दिलं, नंतर रोजची जी मुरली चालते त्यामध्ये बाबांमध्ये जे ज्ञान आहे तो ज्ञानाचा सागर आहे. त्याच्याकडे जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान तो मुरलीच्या माध्यमातून सगळ्यांना देत चाललाय. तो नॉलेज को भी धारण करना है और राजाई के लिए बाप बच्चों को योग और पवित्रता भी सिखलाते. तर हे नॉलेज, हे जे ज्ञान आहे याची धारणा करायची म्हणजे ते जीवनामध्ये प्रॅक्टिकल मध्ये उतरलं पाहिजे. असं नाही की सत्संग आहे, कथा आहे, प्रवचन आहे, ऐकलं झालं. इथं बाबा म्हणतात इस ज्ञान को धारण करणं आहे, ते जीवनामध्ये उतरवायचं आहे. दिसलं पाहिजे वागण्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये, भावनेमध्ये सगळं परिवर्तन झालं पाहिजे. आणि तो नुसतं सांगतच नाही, तो ते जीवनामध्ये आणण्यासाठी योग शिकवतो. त्याच्याशी कनेक्शन कसं जोडायचं ते शिकवतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये ताकद येते तसं बनायला. तो क्या सिखाते हैं? योग और पवित्रता भी सिखाते हैं. पवित्र राहायला शिकवतो, विकारांपासून दूर राहायला शिकवतो आणि विकारांपासून दूर होण्यासाठी योग शिकवतो. योगामधून ताकद घेतो आपण आणि त्यामुळे विकारांपासून दूर राहू शकतो. तुम पवित्र भी बनते, म्हणजे सगळ्या विकारांचा आपण त्याग करतो, पावन बनतो. बाप से राजाई भी लेते हो. पावन बनायचं आणि मोक्षामध्ये जायचं आणि तिथं बसून राहायचं आणि जन्म मृत्यूच्या चक्राच्या फेऱ्यातून दूर राहायचा हा विषय नाहीये. क्या करते हो? बाबा म्हणताय तुम पवित्र भी बनते हो, वहां जाने के लायक बनते हो, राजाई भी पाते हो. ते राजा बनण्याचं भाग्य प्राप्त करून घेता तुम्ही. इथून नवी दुनिया यायची आहे आणि नव्या दुनियेमध्ये तुम्ही राजा बनवू शकता. तेवढं भाग्य प्राप्त करून तुम्ही घेऊ शकता इथं ज्ञान आणि योगच्या माध्यमातून. बाप अपने से भी ज्यादा मर्तबा देते हैं, कारण बाबांना या दुनियेवरती राज्य करायचं नाहीये. श्रीकृष्ण
त्याचं मोठं रूप नारायण, लक्ष्मी नारायणच्या हातामध्ये राज्य राहील आणि बाबा हे सगळ्या या नाटकापासून दूर होऊन जाईल. तुम 84 जन्म लेते लेते मर्तबा गवा देते हो. आपण आपली चार्जिंग संपूर्ण घेतो खाली येते प्रत्येक जन्मानुसार. यह नॉलेज तुम बच्चों को अभी मिली है. ऊंच से ऊंच बनने की नॉलेज ऊंच से ऊंच बाप द्वारा मिलती है. बच्चे जानते हैं अभी हम जैसे कि बाप दादा के घर में बैठे हैं. कैसे हम बाप और दादा साथ में है. हमारा बाप आत्माओं का पिता परमात्मा साथ में है और ज्ञान मार्ग में हमारा बड़ा भाई ब्रह्मा बाबा. तो हे जे आहे आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आता हा परिवार आहे. आता हा ईश्वरीय परिवार आहे आणि आपण आपल्या घरामध्ये बसलेलो आहे. अशी भावनाच आपल्याला ठेवायची क्लिअर कायमसाठीच की आपण आता बाबांच्या घरचे झालेलो आहे, ईश्वराच्या घरचे झालेलो आहे. बाबा म्हणतात घर में बैठे हो. यह दादा यानी ब्रह्मा माँ भी है. तो ब्रह्मा बाबा हमारा बड़ा भाई है तो माँ भी है क्योंकि उसके मुख के द्वारा बाबा ने हमें ज्ञान दिया और हमारा नया जन्म हुआ है. तो ब्रह्मा माँ भी है. बाप तो अलग है, बाकी यह माँ भी है, परंतु यह मेल का चोला होने के कारण फिर माता मुकर्रर की जाती है. पण पुरुष शरीर असल्यामुळे मातांची सांभाळ करायची आहे म्हणून मग मम्मांना मुख्य नेमलं गेलं त्यावेळेला. इनको भी एडॉप्ट किया जाता है. उनसे फिर रचना हुई. ब्रह्मा बाबांना आधी सगळ्यात पहिले शिवबाबांनी दत्तक घेतलं. कसं? त्यांच्यामध्ये प्रवेश करून. ब्रह्मा बाबामध्ये प्रवेश केला शिवबाबांनी आणि जसं त्यांना दत्तक घेतलं प्रवेश करून आणि त्यांच्या मुखातून ज्ञान देऊन आपल्याला दत्तक घेतलं. मग म्हणून ब्रह्मा आपली माता पण झाली. तो उनसे फिर रचना हुई. रचना भी है एडॉप्टेड. बाप बच्चों को एडॉप्ट करते हैं वर्षा देने के लिए. ब्रह्मा को भी एडॉप्ट किया है. प्रवेश करना या एडॉप्ट करना बात एक ही है. बच्चे समझते हैं और समझाते भी हैं नंबरवार पुरुषार्थ अनुसार. सबको यही समझाना है कि हम अपने परमपिता परमात्मा की श्रीमत पर इस भारत को फिर से श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनाते हैं. तो खुद भी बनना पडे. इथं आल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला स्वतःला चांगलं बनायचंय, श्रेष्ठ बनवायचंय स्वतःला आणि परमात्म्याच्या श्रीमतवर चालून आपण या दुनियेला पण श्रेष्ठ बनवतोय. स्वतःला श्रेष्ठ बनवतोय आणि दुनियेलाही श्रेष्ठ बनवायसाठी आपण मदत करतोय. अपने को देखना है कि हम श्रेष्ठ बने हैं. कोई भ्रष्टाचार का काम कर किसी को दुख तो नहीं देते हैं. बाप कहते हैं मैं तो आया हूं बच्चों को सुखी बनाने, तो तुमको भी सबको सुख देना है. तो श्रेष्ठ बनना है, श्रेष्ठ बनाना है. तो याच्यामध्ये दुःख द्यायचा प्रश्नच नाहीये. बाबा म्हणते अभी तुम सबको सुख देना है. तुमको खुद को भी सुख में रखना है, सुख की स्थिति में रखना है और सबको सुख देना है. किसी को दुख तो नहीं देते हो. चेक करायचं है. बाप कभी किसको दुख नहीं दे सकता. भगवान है, हमारा बाप है, वो कभी भी हमें दुख नहीं दे सकता, किसी को भी दुख नहीं दे सकता. प्रत्येकाच्या कर्माचे आपले हिशोब असतात जे द्वापर युगानंतर बनवलेले आणि तेच चूक तू करायचं. पापापासून मुक्त होण्याचा उपायच तर बाबा आपल्याला मुरलीमधून रोज सांगत असतो. उनका नाम ही है दुख हरता सुख करता. बच्चों को अपनी जांच करनी है मनसा वाचा कर्मना. हम किसको दुख तो नहीं देते हैं. शिव बाबा कभी किसको दुख नहीं देते. मनामध्ये पण कोणाविषयी अशी भावना नसली पाहिजे की ते व्हायब्रेशन जातील आणि त्याला दुःख मिळेल. बोलण्यातून पण कोणाला दुःखी नाही करायचं आपल्या बोलण्याद्वारे आणि कर्मामधून पण. तर याच्यासाठी ताकद कशी मिळेल. जेव्हा बाबांशी आपलं कनेक्शन राहील तर तो ताकद देईल. हे ज्ञानाचे पॉइंट्स पण मिळतात आणि आपण योग लावतो, कनेक्शन जोडतो त्याच्याशी, तेव्हा त्याच्यावरती चालायची ताकद येते. नाही तर मग साधू संत सांगत आले आजपर्यंत की तुम्ही कोणाला दुःख द्यायचं नाहीये, सुख द्यायचंय, चांगलं करायचंय, सगळं सांगत आले. सगळ्यांनी चांगलं सांगितलं पण त्याच्यासाठी शक्ती कुठून आणायची हे कोणीच नाही सांगितलं. आणि त्यामुळे सगळं आपण बघतोय दुनियाची हालत कशी होत गेली, बिघडत गेलं सगळं. बाबा आता है, ज्ञान भी देता है और उस पर चलने के लिए शक्ति भी देता है, सिखाता है कैसे चलना है. बाप कहते हैं मैं कल्प कल्प तुम बच्चों को यह बेहद की कहाणी सुनाता हूं. दर 5000 वर्षानंतर बाबा आपल्याला ही कहाणी, आपली कहाणी आणि त्याची कहाणी ऐकवतो.
तुम्हारी बुद्धि में है कि हम अपने घर जाएंगे फिर नई दुनिया में आएंगे, अब की पढ़ाई अनुसार अंत में तुम ट्रान्सफर हो जाएंगे. ट्रान्सफर व्हायचंय नव्या दुनियेमध्ये. कसं होणार? जसं अभ्यास केलेला आहे त्यानुसार तिथलं पद प्राप्त होईल, तसं भाग्य राहील. वापिस घर जाकर फिर नंबरवार पार्ट बजाने आएंगे. यह राजधानी स्थापन हो रही है. बच्चे जानते हैं अभी जो पुरुषार्थ करेंगे वही पुरुषार्थ तुम्हारा कल्प कल्प का सिद्ध होगा. हे कल्प कल्पांतराचं भाग्य आहे आणि म्हणून खूप अटेन्शन ठेवायचं आपल्याला. आता चांगलंच राहायचंय, चांगलं वागायचंय, चांगलं बोलायचंय. पहले पहले तो सभी को बुद्धि में बिठाना चाहिए कि रचता और रचना के आदि मध्य अंत की नॉलेज को बाप के सिवाय कोई नहीं जानते हैं. ऊंच ते ऊंच बाप का नाम ही गुम कर दिया है. त्रिमूर्ति नाम तो है, त्रिमूर्ति रास्ता भी है, त्रिमूर्ति हाउस भी है. त्रिमूर्ति कहा जाता है ब्रह्मा विष्णु शंकर को. इन तीनों का रचयिता जो शिव बाबा है उस मूल का नाम ही गुम कर दिया है. त्रिमूर्ती मंदिर आहे, त्रिमूर्ती रस्ता आहे, त्रिमूर्ती हाऊस आहे आणि दिल्लीला आहे आणि बऱ्याच ठिकाणी तसे नाव दिले जातात त्रिमूर्ती. पण त्रिमूर्ती कोणाला समजलं जातं? ब्रह्मा विष्णू शंकर. पण त्यांचा जो रचयिता आहे शिव, ब्रह्मा विष्णू शंकरचा रचयिता जो आहे त्याला सगळ्यांनी उडवून दिलेला आहे, विसरलेले त्याला. म्हणायला म्हणतात भक्ती मार्गामध्ये की ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना आणि शंकरद्वारे विनाश. यांच्याद्वारे स्थापना, तर मग तो द्वारे, यांच्याद्वारे करणारा तो कोण? तिघांचा पार्ट आहे, तिघांच्याद्वारे तो करून घेतो, तो शिव परमात्मा. पण त्याला विसरून गेलेले सगळे, फक्त ब्रह्मा विष्णू शंकर. पण म्हटलेलं पण आहे की यांच्याद्वारे स्थापना होती. पण मग यांच्याद्वारे होते याचा अर्थ कोणीतरी ती करणारा चौथाच आहे. तर तो शिव परमात्मा आहे, त्याला सगळे विसरलेले. तो वो शिव खुद आकर फिर अपना परिचय देता है, अपना पार्ट समझाता है. अभी तुम बच्चे जानते हो ऊंच ते ऊंच है शिव बाबा, फिर है त्रिमूर्ति. या सगळ्यांच्या ब्रह्मा विष्णू शंकरच्या वरती परमात्मा शिव निराकार ज्योतिबिंदु. बाप से हम बच्चे यह वर्षा लेते हैं. बाप की नॉलेज और वर्षा यह दोनों स्मृति में रहे तो सदैव हर्षित रहेंगे. वारसा हक्क आपला तो पिता असल्यामुळे तो आपल्याला वारसा हक्क देतो जो 84 जन्म चालतो. इथला वारसा हक्क ज्या क्षणी, ज्या सेकंदाला आपण हे शरीर सोडू, इथला वारसा हक्क कितीही असू द्या, करोडो रुपये आलेले असू द्या आपल्याला वारसा हक्कामध्ये, 10-20 बंगले आलेले असू द्या, 5-50 गाड्या आलेल्या असू द्या वारसा हक्कामध्ये, ज्या सेकंदाला शरीर सोडणार आहे त्या सेकंदाला सगळं वारसा हक्क संपला. परमात्मा असा वारसा हक्क देतो आपल्याला जो आपण सोबत घेऊन जाणार आहे. तो बाबा म्हणता है कि ये दोनों बातें अगर स्मृति में रहे, भगवान हमें ज्ञान दे रहा है और हमें वर्षा मिल रहा है, तो आनंद येऊन जाईल, जीवन आपला आनंदमय होऊन जाईल. बाप की याद में रहो, फिर तुम किसको भी ज्ञान का तीर लगाएंगे तो अच्छा असर होगा, उसमें भक्ति, उसमें शक्ति आती जाएगी. याद की यात्रा से ही शक्ति मिलती है. अभी शक्ति गुम हो गई है क्योंकि आत्मा पतित तमोप्रधान हो गई है. याद की यात्रा से ही शक्ति आती है. शक्ति कैसे आएगी? याद की यात्रा से. जब याद में रहेंगे तब शक्ति आती है. भगवान को याद करेंगे तब शक्ति आती है. सिर्फ ज्ञान से नहीं होता है. हे ज्ञान आपण मुरलीच्या द्वारे ऐकतो, पण ताकद केव्हा मिळेल? जो आपण परमात्म्याशी कनेक्शन जोडू. तो याद की यात्रा से शक्ति आती है और फिर हम इन बातों पर चल सकते हैं. तो याद की यात्रा हम थोड़ी सी नुमाशामची वेळ आहे, एक 5 मिनिट आपण आठवणीची यात्रा करू. मैं आत्मा हूं. स्वतःला बघायचंय मस्तकाच्या मध्यभागी चमकती चांदणी. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी
मी आत्मा, चैतन्य शक्ती, खूप सुंदर चांदणी विराजमान आहे. माझ्यातून खूप सुंदर किरण निघताय. जशी पॉवरफुल लेसर किरण निघतात तशी माझ्यातून लेसर किरण निघताय. मी आत्मा आता एका सुंदर यात्रेवरती जाणार आहे. बघायचे स्वतःला मस्तकातून बाहेर पडताना. चमकती चांदणी, आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चांदण्या चमकताय. त्यांना पार करत मी खूप चमकती चांदणी त्या आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा पण चमकता तारा मी बघत आहे स्वतःला. मी चाललोय वर, अजून वर, त्या आकाशाच्या पार पलीकडे. लाल सोनेरी प्रकाशाची दुनिया, त्या परमधाम माझ्या घरामध्ये मी पोहोचलोय. हे माझं घर आहे. हा माझा परमनंट ऍड्रेस आहे. मी या गोड घराचा रहिवासी आहे. इथं मी बघतोय माझे पिता परमात्मा विराजमान आहे. त्यांचं ते गुप्त सिंहासन आणि त्या गुप्त सिंहासनावरती ते विराजमान आहे. खूप सुंदर चमकता सितारा. त्यांची चमक खूप अनोखी आहे. मी कल्पना पण नाही करू शकत, इतकी सुंदर चमक. खूप सुंदर शक्तिशाली किरण त्यांच्यामधून बाहेर पडतायत. असं जाणवत आहे की पृथ्वीच्या कोण्या कोण्यापर्यंत ही किरण चाललेली आहे. आणि मी त्या किरणामध्ये न्हावून निघतोय, स्नान करतोय. मी परमात्म्याच्या एकदम जवळ. मी आत्मा चांदणी, परमात्मा पण माझ्यासारखाच, पण त्याची किरण माझ्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. आणि त्या किरणांमध्ये मी स्वतःला अतिशय आनंदी अनुभव करतोय. दुनियेच्या सगळ्या आवाजापासून मी इथं दूर आहे. सगळ्या दुःखापासून दूर आहे. अनेक प्रकारचे रोजच्या जीवनातले टेन्शन, त्याच्यापासून मी दूर आहे. नाते संबंधातले बंधन, त्यातला त्रास, या सगळ्यांपासून दूर. मी आत्मा आता माझ्या बाबा सोबत आहे. त्याच्या सुंदर शक्तिशाली किरणामध्ये मी स्नान करतोय. माझी चमक वाढत चालली आहे. माझ्यामध्ये शक्तीचा संचार झालेला आहे. आता मी खूप शक्तिशाली बनलेलो आहे असं मला अनुभव होतोय.
परमात्मा शक्तीच्या, आनंदाच्या, सुखाच्या, शांतीच्या किरणांना घेत घेत मी आता खाली येत आहे. आकाशापासून खाली आलो. पुन्हा तपस्या भवन मध्ये आलो. माझ्या शरीरामध्ये पुन्हा भ्रुकुटी सिंहासनावरती, माझ्या स्थानावरती मी येऊन पुन्हा स्थिर झालो. आता पहिल्यापेक्षा मला खूप जास्त शक्तिशाली वाटतं. अतिशय शांत वाटत आहे मनाला. अशी ही सुंदर यात्रा मला आता जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा करत राहायची. बिना खर्चाची ही यात्रा आणि खूप काही देऊन जाणारी. मी आत्मा, चमकता सितारा, खूप शक्तिशाली झालेलो आहे. आता माझ्यामध्ये हिम्मत आलेली आहे, शांती आलेली आहे, सुख आहे, प्रेम आहे. मला आता या गुणांसहितच आपल्या जीवनामध्ये कोणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये यायचं आहे. कर्मामध्ये कुशलता आणायची आहे, श्रेष्ठता आणायची आहे आणि श्रेष्ठ भाग्याचं निर्माण करायचंय. मी आत्मा परमात्म्याची संतान आहे, चमकता सितारा आहे. ओम शांती. यात्रा से ही शक्ती मिळती है. कारण आपण मनाला स्थिर करतो अशा वेळेला, बाकी सगळ्या व्यर्थापासून दूर राहतो आणि डायरेक्ट त्या ईश्वराचे व्हायब्रेशन घेतो. त्यामुळे आपल्याला शक्ती मिळते. अभी शक्ति गुम हो गई है क्योंकि आत्मा पतित तमोप्रधान हो गई है. अब मूल फिक्रात यह रखनी है कि हम तमोप्रधान से सतोप्रधान बने. तुम्हाला जर काळजी करायचीच आहे तर बाबा म्हणते काळजी कोणती करा, तमोप्रधान पासून सतोप्रधान म्हणजे गुणांनी युक्त कसं बनायचं त्याची काळजी करा फक्त. बाकी सगळ्या काळज्या तो बसलेला आहे त्याच्यावरती सोपून दे. आपण त्याचं बनायचंय आणि सगळ्या चिंता त्याला सोपून द्यायच्या. काळजी करायची आहे, आपल्याला देवतासारखं बनायचंय. मनमना भव का अर्थ भी यह है. गीता जो पढ़ते हैं उनसे पूछना चाहिए मनमना भव का अर्थ क्या है. यह किसने कहा. मुझे याद करो तो वर्षा मिलेगा. नई दुनिया स्थापन करने वाला कोई श्री कृष्ण तो नहीं है, वह प्रिंस है. यह तो गाया हुआ है ब्रह्मा द्वारा स्थापना. आता बाबा म्हणता है कि भगवत गीता में कहा गया है, क्या कहा गया है, मुझे याद करो तो वर्षा मिलेगा. वर्षा मिलेगा, वारसा हक्क मिळेल. वारसा हक्क मिळेल म्हणजे नवी दुनिया मिळेल, नवी दुनियेचं भाग्य मिळेल. तर बाबा म्हणताय की भक्ती मार्गामध्ये दोन गोष्टी आहे. एकीकडे हे सांगितलेलं आहे की श्रीकृष्णाने असं सांगितलं आणि दुसरीकडे काय सांगितलं, ब्रह्माद्वारा स्थापना आहे. तर स्थापना तर ब्रह्माद्वारा आहे नवी दुनियेची. आणि मग श्रीकृष्णाची आठवण करून वारसा हक्क कसा देईल तो. श्रीकृष्णाला आपण पिता तर समजत नाही. वारसा हक्क केव्हा मिळतो, जेव्हा पिता आहे आणि पुत्राचं कनेक्शन आहे. श्रीकृष्णाला पिता तर म्हणत नाही आपण. तो बाबा म्हणताय कि श्रीकृष्ण तो राजकुमार है. श्रीकृष्ण तो नारायण बनकर इस दुनिया पर राज करने वाला है. श्रीकृष्णापेक्षा मोठं या दुनियेमध्ये कोणीही नाहीये. कोणाचाच पार्ट नाहीये श्रीकृष्णापेक्षा मोठा. एक परमात्म्याचा पार्ट जर सोडला तर परमात्म्याचा तो नंबर 1चा बच्चा आहे. पण श्रीकृष्ण
त्याचा परमात्म्याचा पार्ट वेगळा आहे, श्रीकृष्णाचा पार्ट वेगळा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याकडून ज्ञान प्राप्त करून नंबर 1 मध्ये गेलेला आहे, त्याच्यापेक्षा पुढे कोणीच नाहीये. तो श्रीकृष्ण बना है इस ज्ञान की मुरली को सुनकर समझकर, नंबर 1 विद्यार्थी बना बाबा का, और वो फिर नारायण बनकर राज भी करने वाला है सतयुग में. अब करण करावनहार कौन, भूल गए हैं. उनके लिए सर्वव्यापी कह देते हैं, कहते हैं ब्रह्मा विष्णु शंकर आदि सब में वही है. अब इसको कहा जाता है अज्ञान. बाप कहते हैं तुमको 5 विकारों रूपी रावण ने कितना बेसमझ बनाया है. तुम जानते हो बरोबर, हम भी पहले ऐसे थे. हाँ, पहले उत्तम से उत्तम भी हम ही थे, फिर नीचे गिरते महान पतित बने. शास्त्रों में दिखाया है राम भगवान ने बंदर सेना ली. यह भी ठीक है. तुम जानते हो हम बरोबर बंदर मिसल थे. अभी महसूस आती है, यह है ही भ्रष्टाचारी दुनिया. एक दो को गाली देते, कांटा लगाते रहते हैं. यह है कांटों का जंगल, वह है फूलों का बगीचा. जंगल बहुत बड़ा होता है, गार्डन बहुत छोटा होता है. जंगल मोठं असतं, गार्डन जर जंगल ऑटोमॅटिक वाढत जातं. बगीचा बनवायचं तर छोटा बनवला जातो. तर तसं बाबा म्हणतात ही जी दुनिया आहे आज, ही जंगल झालेली, ही अशीच वाढत गेलेली आहे. पण जो सतयुगी बगीचा म्हणजे जे सतयुग राहणार आहे ते बगीच्यासारखे छोटं राहणार आहे. तो फुलांचा बगीचा आहे, ही काट्यांची दुनिया आहे. तर जंगल असंच वाढत गेलेलं आहे. बाबा म्हणतात अभी बगीचा बनाना है, और बगीचे का तुम्हें फूल बनना है. म्हणजे इतकं सुंदर तिथं राहायचंय. बच्चे समझते हैं बरोबर इस समय यह बड़ा भारी कांटों का जंगल है. सतयुग में फूलों का बगीचा कितना छोटा होगा. यह बातें तुम बच्चों में भी नंबरवार पुरुषार्थ अनुसार समझते हैं. जिनमें ज्ञान और योग नहीं है, सेवा में तत्पर नहीं है, तो फिर अंदर में इतनी खुशी भी नहीं. दान करने से मनुष्य को खुशी होती है. समझते हैं इसने पहले जन्म में दान पुण्य किया है, तब अच्छा जन्म मिला है. कोई भक्त होते हैं, समझेंगे हम भक्त, अच्छे भक्त के घर में जाकर जन्म लेंगे, अच्छे कर्मों का फल भी अच्छा मिलता है. बाप बैठ कर्म अकर्म विकर्म की गति बच्चों को समझाते हैं. दुनिया इन बातों को नहीं जानती. ते काय समजतात की आपण दान पुण्य करत राहिलो चांगला जन्म मिळेल. तर बाबा म्हणता मिळतो, पण तेवढं म्हणजे जर समजा एखाद्याने या जन्मामध्ये शाळा जर बांधलेली असेल, तो भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाच्या हिशोबाने ते विचार करतात की आपण इथं चांगलं केलं तर पुढे चांगलं होईल. तर बाबांनी हे सांगितलेलं आहे गणित. इथं जर त्यांनी खूप चांगली शाळा बांधून दिलेल्या असतील, पुढच्या जन्मामध्ये त्याचा परिणाम काय होईल, त्याचं शिक्षण चांगलं होईल. शिक्षण करून तो खूप मोठा होईल. पण गॅरंटी ही नाहीये की त्याला नातेवाईक चांगले भेटतील, त्याच्याकडे पैसा भरपूर असेल, ही गॅरंटी नाहीये. शाळा बांधली नाही इथं, तिथं शिक्षण चांगलं होईल. इथं दवाखाना बांधलेला आहे, तिथं पुढचा जन्म जो भेटेल तिथं त्याला रोग होणार नाही लवकर. आणि आपण बघतो की बरेच जण असे या दुनियेमध्ये इतकी सगळी खराब हालत असताना, इतके बिमाऱ्या दुःख परेशानी असताना आपण बघतो की काही काही एक गोळी सुद्धा लागत नाही. हे का बरं लागत नाही, कारण मागच्या जन्मामध्ये त्यांनी दवाखाने बांधून दिले असतील, ती सेवा केलेली असेल. पण बाकी ज्याला समजा एखादी गोळी लागत नाही, पण त्याचा परिवार खराब आहे, संबंध खराब आहे, किंवा त्याच्याकडे पैशाचीच कमतरता आहे, असे प्रॉब्लेम आहे. तर बाबा म्हणताय की तुम्ही अब जो मैं कर्म सिखाता हूं, जो अच्छे कर्म, वो दान पुण्य हे लिमिटेड झालं, चांगले कर्म करायला जे शिकवतो बाबा आणि त्याच्यासाठीची ताकद देतो, त्याचा परिणाम काय होणार आहे की आपण नव्या दुनियेमध्ये पोहोचणार आहे. आणि नवी दुनिया ती जवळपास तिथले 2500 वर्ष, म्हणजे आपले जे 20 जन्म तिथले सतयुग आणि त्रेतायुगामधले, ते तन मन धन जन संबंध आणि संपर्क या सगळ्या प्रकारचं सुख राहणार आहे तिथं. आता जर चांगले कर्म केले तर तिथं कशाची कमी नाही, 1 सेकंद सुद्धा दुःख नाही. आणि हे 2500 वर्षामध्ये हे सगळे अशा प्रकारची दुनिया आहे जिथं दुःखाचं नाव निशाण नाहीये. आणि म्हणून तिथं पोलीस नाहीये, कोर्ट कचेरी नाहीये, दवाखाने नाहीये. 2500 वर्ष. आणि हा जो इतिहास आहे सतयुग आणि त्रेतायुगाचा, हा दुनियेमध्ये कोणालाच माहिती नाही. जे काही जो काही इतिहास फक्त सांगतात लाखो वर्ष झाले, हे झालं ते झालं, पण जे सगळे धर्माचा वगैरे सगळा हिशोब आलेला आहे, इतिहास जो आपण शाळेमध्ये शिकलो किंवा शिकवला जातो, 2500 वर्षाच्या पलीकडचा इतिहास नाहीच आहे. द्वापर युगापासूनचा इतिहास सगळ्यांना माहिती. तर बाबा म्हणताय की मैं आकर क्या सिखाता हूं, कर्म अकर्म विकर्म की गती समझाता हूं. कर्म आपण चांगले केले आता तर सतयुग आणि त्रेतायुगामध्ये जन्म होईल. मग तिथं काय अकर्म आहे, तिथं आपण जे कर्म करू
त्याचं कुठलंही चांगलं वाईट फळ निघणार नाहीये. कारण तिथं आपण वाईट कर्म करणार नाही म्हणून वाईट फळ निघणार नाही. आणि कोणासाठी पुण्य कर्म करायचं चान्सच नाही, कारण भाग्य बनवणारे देवता तिथं असणार आहे 33 कोटी. त्यामुळे कोणासाठी पुण्य करून आपल्याला पुण्य मिळेल असं तिथं नाहीये. म्हणून सतयुग आणि त्रेतायुग अशी दुनिया आहे, ती अकर्म आहे. कर्म होणार पण कर्माचा कुठलाही पाप पुण्याचा हिशोब तिथं नाहीये. मग विकर्म केव्हापासून सुरू होतं? द्वापर युगापासून. 2500 वर्ष विकर्म आहे. आणि जेव्हा बाबा आपल्याला भेटतात तेव्हा तो सुकर्म शिकवतो, चांगले कर्म करायला शिकवतो. आणि त्या चांगले कर्माचं भाग्य घेऊन आपण आपल्या घरी परमधाम मध्ये परत जाणार आहे आणि मग नव्या दुनियेमध्ये येणार आहे. तर ही कर्म अकर्म आणि विकर्माची जी गती आहे ही दुनियेमध्ये कोणालाच माहिती नाही. तो भगवान आके ये सारा सत्य हमारे सामने प्रगट करता. हे जे रहस्य सगळे हे ऋषी मुनींनाही समजले नाही इतकी मोठी तपस्या करून. आणि बाबा येऊन खूप सोप्या स्पष्ट भाषेमध्ये मुरलीच्या द्वारे हे सगळं ज्ञान समजून सांगतोय आणि कारणासहित सांगतोय सगळं. असंच नाही की हे असं आहे तुम्ही मानून घ्या, कारणासहित सगळं आहे. तुम जानते हो अभी रावण राज्य होने के कारण मनुष्यों के कर्म सब विकर्म बन जाते हैं. पतित बनना ही है, 5 विकारों की सब में प्रवेशता है. भल दान पुण्य आदि करते हैं अल्प काल के लिए, उसका फल मिल जाता है, फिर भी पाप तो करते ही है. बाबा म्हणते इथं दान पुण्य करतात, मंदिरामध्ये देणगी देतात, आपलं नाव लावून घेतात तिथं, आणि इकडे पाप करणं बंद थोडीच झालेलं आहे. पाप तो करते रहते हैं. रावण राज्य में जो भी लेन देन होती है वह है ही पाप की. देवताओं के आगे कितना स्वच्छता से भोग लगाते हैं, स्वच्छ बनकर आते हैं, परंतु जानते कुछ भी नहीं है. देवताओं के बारे में जानते नहीं. कब थे ये और अभी कहाँ गए हैं? अभी देवताएं ऊपर कोई भी नहीं है, एक पण देवता वरती नाहीये, वरती स्वर्गच नाहीये. ही दुनिया इथं स्वर्ग बनायचे. आणि जे ज्ञान घेणार, ज्ञानानुसार स्वतःला देवतासारखं बनवणार, तेच देवता बनणार आहे. म्हणजे सत्ययुगामध्ये जे देवता होते ते आता ज्ञान प्राप्त करताय पुन्हा देवता बनण्यासाठी. हे दुनियावाल्यांना माहितीच नाही. जर वरती देवता असते आणि 33 कोटी देवता जर वरती असते, दुनियेची लोकसंख्या फक्त 800 कोटी आहे. एकेकाने कितीची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती विचार करून बघायचे. ही दुनियाची हालत कशाला बिघडली असती. तो ऊपर एक भी देवता नहीं है. वो सब अभी यहाँ पर इस सृष्टि नाटक में अपना पार्ट बजा रहे हैं. भगवान आया है सबको फिर से अपना अपना पार्ट वापस दिलाने के लिए. श्री कृष्ण पुन्हा श्रीकृष्ण बनणार, श्रीराम पुन्हा श्रीराम बनणार. हे सगळ्यांचे पार्ट आता पुन्हा पुन्हा तसेच्या तसे रिपीट होणार आहे. तो बेहद के बाप की कितनी ग्लानी कर दी. वह समझते हैं कि यह हम महिमा करते हैं कि ईश्वर सर्वव्यापी है, सर्वशक्तिवान है, परंतु बाप कहते हैं यह इनों की उल्टी मत है. तर किती ग्लानी केलेली आहे, परमात्म्याचा किती अपमान केलेला आहे. काय म्हणतात की सर्वव्यापी आहे, कुठं नाहीये परमात्मा. तर याच्यासारखा अपमान कोणता होईल की आता सगळं समजा कोणी दुःख देणार आहे, कोणी पाप कर्म करणार आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणार आहे, कोणी आतंकवादी आहे, कचरा आहे, आणि ते काय म्हणतात कणाकणामध्ये परमात्मा आहे. तर बाबा म्हणतात इतकी निंदा तर कोणाचीच झाली नाही. कोणत्या देवी देवतांसोबत वेगवेगळ्या कहाण्या जोडल्या त्यांची पण इतकी निंदा झाली नाही जितकी माझी निंदा झालेली आहे. अपमान केलेला आहे की मी कणाकणामध्ये. जर परमात्मा यांच्यामध्ये असता तर मग त्यांच्याकडून चुकीचं झालंच नसतं, ही दुनियाच खराब झाली नसती. कणाकणामध्ये परमात्मा असता तर आपण विचार करून बघायचं आहे. आपण म्हणतो, दुनियावाले म्हणतात की तुमच्यामध्ये परमात्मा आहे, माझ्यामध्ये परमात्मा आहे. आणि परमात्मा कोण आहे? ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, शांतीचा सागर, प्रेमाचा सागर, आनंदाचा सागर. हे तर मान्य आहे सगळ्यांना की परमात्म्याची ही महिमा आहे. तो सुखाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे. आता आपण 1 सेकंदासाठी विचार करायचा आहे, तो जर माझ्यामध्ये येऊन बसलेला असेल, सुखाचा सागर, शांतीचा सागर, तर मला कसं वाटायला पाहिजे होतं? किती शांती आणि किती सुख वाटायला पाहिजे होतं आणि किती आनंद वाटायला पाहिजे. जर तो माझ्यामध्ये, जर आपण म्हणतो की कणाकणामध्ये तो सर्वव्यापी आहे, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, तो जर असता इथं तर किती चांगलं वाटलं असतं आपल्याला. आपल्याला टेन्शन यायचं कामच नव्हतं, बिमारी व्हायची का विषयच नव्हता काही. तो जर मध्ये येऊन बसलेला आहे तर बाबामध्ये हा किती अपमान केलेला आहे असं सांगितलं गेलं. कशासाठी सांगितलं गेलं? ज्यांनी सांगितलं त्यांची भावना बिलकुल चुकीची नव्हती. त्यांनी कशासाठी सांगितलं की असं जर सांगितलं आपण लोकांना तर लोक पाप करणार नाही, सगळे एकमेकांचा मान सन्मान करतील. पण आपण बघतो की त्याचा काही आता उपयोग नाही. जे ज्याला करायचं, ज्या पद्धतीने करायचं, जसं करायचं, निंदा, अपमान, काय काय भांडणं करायचं, सगळं करून मोकळे होते. आणि एकीकडे म्हणतात परमात्मा कुठं नाहीये. तो बाबा म्हणताय की सत्य हे आहे की मी आकाशामध्ये राहतो
आणि जेव्हा कोणा मनुष्याच्या हातामध्ये नाही राहत या दुनियेमध्ये दुःख समाप्त करून सुख आणणं, त्यावेळेला मी खाली येतो आणि मी मग या ज्ञान यज्ञ रचून या यज्ञामध्ये जुन्या दुनियेची आहुती टाकतो आणि नवी दुनिया यातून पुन्हा प्रगट होणार आहे. आणि त्यासाठी त्या दुनियेमध्ये राहण्यासाठी आपल्याला बाबा तयार करतो एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून. अभी तुम्हें सदा खुशी में रहना है, बहुत बहुत मीठा बनना है, सबको प्रेम से चलाना है. अभी हमें बहुत खुशी में रहना है, खूप आनंदामध्ये राहायचंय. आता परमात्मा आपल्यामध्ये नाहीये, पण परमात्म्याशी आपलं कनेक्शन आहे. 5000 वर्ष परमात्म्याशी कनेक्शनच नव्हतं, कॉन्टॅक्ट नव्हता. आता तो आपला झालेला आहे. तर त्यामुळे आपण आता आनंदी राहायला हरकत नाही आणि आनंदी राहायची ताकद पण द्यायला तो बसलेला आहे. आणि आनंदी का राहायचंय? कारण इतक्या सुंदर दुनियेमध्ये आपण त्याच्यामुळे जाऊ शकणार. आपण नाराज राहिलो, दुःखी राहिलो, परेशान राहिलो तर त्याच्याशी कनेक्शन जुडणारच नाही आणि मग आपला पुरुषार्थ होऊन आपण देवासारखे बनणारच नाही. म्हणून बाबा मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला खुश राहायचंय, जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहायचं, लोड घ्यायचं नाहीये, टेन्शन घ्यायचं नाहीये. हे ज्ञान जितकं आपण आपल्यामध्ये घेत राहू, त्याला अनुभवामध्ये आणून बघायला सुरुवात करू, तर आपला आनंद संपणारच नाही. आनंदी स्थिती राहील कायम. कोणी कसंही वागू द्या आपल्याशी, किती वाईट असू द्या, पण आपला जो आनंद आहे त्याच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल नाही द्यायचा आहे. आपल्याला खुश राहायचंय. कोण आपण आपल्या आनंदाच्या सागराशी कनेक्शन आहे आणि तो एखादा येऊन आपल्याला एखादा शब्द बोलेल आणि आपण बिलकुल मूड ऑफ लगेच. म्हणजे काय झालं की त्याच्या हातामध्ये रिमोट दिलेला आहे. आपण खुश राहायचं तर त्याने बटन दाबलं की आपण खुशीपासून नाराजगीकडे. तो भगवान हमें सिखाता है. आता कंट्रोल आपल्या आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. आपण ठरवायचं मला खुश राहायचं. तो त्याचा पार्ट आहे. त्याने काय निंदा करायची, काय शिव्या द्यायच्या, काय भांडण करायचं, त्याचा पार्ट आहे. माझी खुशी मला जाऊ द्यायची नाही त्याच्या एखाद्या अशा पार्टमुळे. मला खुश राहायचंय. त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला मिळणार आहे. आणि आपल्यासोबत कोणीही वाईट डायरेक्ट नाही करू शकत, विनाकारण नाही करू शकत. आपलं काहीतरी मागचं देणं असेल म्हणून खुश राहायचंय. और बहुत बहुत मीठा बनना है, सबको प्रेम से चलाना है. खुश राहू आपण तर गोड बनू, नाही तर कडवटपणाच राहील आपल्यामध्ये, काही ना काही प्रॉब्लेम राहील. और सबको फिर खुश रहेंगे, मीठा बनेंगे तो सबको प्रेम से भी चला सकेंगे. म्हणजे प्रेम हा एक रस्ता राहिला पाहिजे आपल्याला जर काही करून घ्यायचंय कोणाकडून तर प्रेमानेच होऊ शकतं. आपण जबरदस्तीने किंवा रागावून कोणाकडून करून घेऊ तेवढ्यापुरतं तेवढं होऊन जाईल, पण परमनंट त्याचं नुकसान होईल पुढच्यासाठी. त्याच्यातून काही वेगळा उलटा परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रेम हा एक रस्ता आहे जर तुम्हाला काम करून घ्यायचंय तर. सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण बनने का पुरुषार्थ करना है. तुम्हारे पुरुषार्थ का यही लक्ष्य है, परंतु अभी तक कोई बना नहीं है. अभी तुम्हारी चढ़ती कला होती जाती है, धीरे धीरे चढ़ते हो ना. तो बाबा हर प्रकार से शिव जयंती पर सेवा करने का इशारा देते रहते. अभी शिव जयंती आने वाली है, शिवरात्र येणार आहे. 26 फेब्रुवारीला शिवरात्र आहे. तर बाबा म्हणताय की माझा परिचय द्या सगळ्यांना, ते जोडले जातील तर त्यांचं कल्याण होईल, भाग्य बनेल. जिससे मनुष्य समझेंगे कि बरोबर इन्हों की नॉलेज तो बड़ी है, मनुष्यों को समझाने में कितनी मेहनत लगती है. मेहनत बिगर राजधानी थोडी स्थापन होगी. तर जेव्हा आपण हे ज्ञान देऊ आणि जेव्हा ते ज्ञान ऐकतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की ज्ञान किती मोठं आहे. जोपर्यंत बाहेर आहे, मध्ये येऊन बघत नाही, तोपर्यंत कळणारच नाही तर काय चाललेलं आहे. जब अंदर आएंगे तब समजेगा. म्हणून बाबा म्हणताय की सगळ्यांना समजवा. त्यांना समजवायची इथपर्यंत आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण मेहनती शिवाय तर राजधानी स्थापन होणार नाही. बाबा म्हणते राजधानी बनानी है तो मेहनत तो करनी पड़ेगी. चढ़ते हैं, गिरते हैं, फिर चढ़ते हैं. या ज्ञान मार्गामध्ये आल्यानंतरची पोझिशन. चढते हैं या ज्ञान मार्गामध्ये थोडीशी प्रगती व्हायला लागते. मग थोडासा एखादा मायेचा वार झाला तर डाऊन होऊन जातात. पुन्हा लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकतंय, पुन्हा चढायला लागतात. तो भगवान का हाथ अगर पकड़ कर रखा है तो गिरेंगे नहीं, वो गिरने नहीं देगा. थोडस लगेच सावधान करून टाकेल, गिरने नहीं देगा. अगर हात छूटता है तभी गिरते. एखादा लहान मुलगा जर चाललेला आहे आपल्या मोठ्यांसोबत, वडिलांसोबत चाललेला आहे, हात जर त्याने पकडून ठेवलेला तो पडणारच नाही. त्याने हात सोडायचा प्रयत्न केला किंवा हात सोडला तर तो पडतो. तो अगर भगवान का हाथ हम पकडते हैं तो हम गिरेंगे नहीं. म्हणजे खालची आपली जी देवता बनण्याची जी विषय आपला
त्याच्यापासून आपण दूर जाणारच नाही. खूप चांगल्या मार्ग. आणि देवता बनायचं कशासाठी आहे? कारण त्याच्यामुळे आपण टेन्शन मुक्त राहू. टेन्शन घेणार नाही, लोड घेणार नाही, ते जीवन चांगलं होऊन जाईल. पुढचं तर आहेच, 2036 नंतर ती दुनिया यायची आहे. पण आज आपल्याला जीवन जगायचं आहे खूप चांगल्या प्रकारे, चांगल्या क्वालिटीचं जगायचं आहे. चांगल्या क्वालिटीचं जीवन म्हणजे जीवनामध्ये शांती, सुख, प्रेम, आनंद, शक्ती असली पाहिजे. त्याला म्हणायचं चांगल्या क्वालिटीचं जीवन. चांगल्या क्वालिटीचं जीवन हे नाहीये की आपल्याकडे खूप पैसा आहे, खूप मोठं पद मिळालेलं आहे, खूप मोठी पोझिशन आहे, खूप प्रॉपर्टी आहे, खूप चांगले आपले नातेवाईक आहे. त्याला नाही म्हणत चांगलं जीवन. चांगलं जीवन म्हणजे तुमचं सगळं काहीच नाहीये पण सुख शांती जर आहे तर ते चांगलं जीवन. आणि सगळं काही आणि सुख शांती नहीं तो ते जीवनाचा काय उपयोग? तो इसलिए बाबा जो कहते हैं कि तुम्हें अपने जीवन को बहुत सुंदर बनाना है, चढ़ते जाना है, आगे बढ़ते जाना है, देवत्व का रास्ता पकड़ना है. बच्चों को भी कोई ना कोई तूफान आता है. मूल बात है ही याद की. याद से ही सतोप्रधान बनना है. नॉलेज तो सहज आहे. हे ज्ञान एकदा ऐकलं, समजून घेतलं, त्याला ते समजत जातं. पण त्याला पक्क करायसाठी आपल्याला रोज रोज ऐकावं लागतं. रोज रोज ऐकून मग आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि मग आपल्याला आपल्यामध्ये एक आधार तयार होऊन जातो की ज्याद्वारे आपण परमात्म्याशी कनेक्शन जोडू शकतो. आणि मग या ज्ञानावरती चालण्याची ताकद येत जाते. असं नाही की रात्रीतून सगळं बदल होऊन जाईल, एका रात्रीतून सगळं परिवर्तन, असं नाही. टप्प्याटप्प्याने आपण स्वतःला समजवत सांगत 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 रोज ऐकून ऐकून कनेक्शन जोडून जोडून आपलं इतकं सुंदर जीवन होऊन जाईल ज्याची आपण कल्पना पण नाही करू शकत. स्वप्नामध्ये पण इतकं सुंदर जीवन होऊन जाईल. आपण दुनियावाले म्हणतात की टेन्शन तर नॉर्मल आहे, दुःख येणं तर मग त्याच्यामध्ये परेशान होणं तर नॉर्मल आहे, मोह तर पाहिजेच. पण बाबांनी हे शिकवलं की तुम्ही जितके याच्या ज्ञान मार्गामध्ये पुढे जाल तुमच्यासाठी टेन्शनचा विषय संपून जाईल. परिस्थिती येईल, प्रॉब्लेम येईल, पण तुम्ही त्याला टेंशन नहीं समझना, टेंशन घेणार नहीं. तो ये इतना सुंदर जीवन हमें बनाने के लिए इस ज्ञान मार्ग पर चलते रहना है रोज. मूल बात है याद की, याद से ही सतो प्रधान बनना है. नॉलेज तो सहज है. बच्चों को बहुत मीठे ते मीठा बनना है. खूप गोड बनायचंय. कोणालाही वाईट शब्द बोलून आपल्याला आता दुखवायचं नाहीये. गोड बनायचंय, गोड राहायचंय. आणि नुसतं वरच्यावर गोड नाही, मिठी छुरी नाही बनायचंय म्हणजे वरतून गोड आणि आतून तो कापायचा गळा, ऐसा नाही बनना है. गोड म्हणजे वरतून गोडी नाही, फक्त आतमध्ये गोड. कोणाविषयी काही मळ ठेवायचंच नाही मनामध्ये. म्हणजे आपलं स्वतःला हलकं करून घ्यायचंय, स्वच्छ करून घ्यायचं. एम ऑब्जेक्ट तो सामने खडी है. या लक्ष्मी नारायण कितने मीठे हैं. ये एम ऑब्जेक्ट, या उद्देश या सगळ्या ज्ञानाचा की आपल्याला लक्ष्मी नारायण सारखं बनायचंय. तर त्यांचा चेहरा आपण निरखून पाहायचंय चांगला. ते जे बनवलेले त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे लक्ष्मी नारायण. पण तरी सुद्धा बाबा म्हणते वो कैसे, कितने मीठे दिख रहे हैं, वैसा तुम्हें बनना है बस अपने जीवन में. आणि जेव्हा केव्हा इथे येऊ आपण ते लक्ष पहिले बघायचंय की मला तसं बनायचंय, मग बाकी सगळं. तो इन्हों को देख कितनी खुशी होती है. हम स्टूडेंट की यह एम ऑब्जेक्ट है. पढ़ाने वाला है भगवान, और हमें पढ़ाने वाला कौन है? ये सारा लक्ष्मी नारायण जैसा बनना, ये पढ़ाने वाला कौन है? स्वयं भगवान पढ़ा रहा है. कोणत्या मनुष्यामध्ये ताकद नाहीये. ही मुरली चालवायची कोणालाही निमित्त बनवून तो करून घेतो बरोबर. मनुष्याची मुरली नाहीये, मनुष्याचं महावाक्य नाहीये, कोणत्याही शास्त्रातलं नाहीये. हे परमेश्वराने येऊन दिलेलं डायरेक्ट ज्ञान आहे. तर आपला परम शिक्षक सगळ्यांना शिकवणारा कोण आहे? परमात्मा, परमपिता परमात्मा, जो या दुनियेचं सगळं ज्याला माहिती आहे, सगळ्यात मोठा जो आहे तो आपला परम शिक्षक आहे. आणि मुरली जेव्हा ऐकतो आपण तेव्हा क्लिअर बुद्धीमध्ये पाहिजे बाबा काय सांगताय आपल्याला, बाबांनी काय ज्ञान दिलेलं आहे, आजचा पॉइंट काय बाबांचा. कोणी मुरली चालवली, कोण निमित्त होतं, हे फक्त पोस्टमॅनचं काम आहे. बाबांचं पत्र सगळ्या भाई बहिणींपर्यंत पोहोचवायचं. मुरली जी आहे, ज्ञान जे आहे ते डायरेक्ट त्याच आहे. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे रूहानी बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड नाइट. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड नाइट, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है बाप द्वारा मिली हुई नॉलेज और वर्षे को स्मृति में रख सदैव हर्षित रहना है. ज्ञान और योग है तो सेवा में तत्पर रहना है. सुखधाम
और शांति धाम को याद करना है। इन देवताओं जैसा मीठा बनना है, अपार खुशी में रहना है, रूहानी टीचर बन ज्ञान का दान करना है। वरदान है, आजचं वरदान सगळ्यांसाठी, देह संबंध और वैभवों के बंधन से स्वतंत्र, बाप समान कर्मातीत भव। जो निमित्त मात्र डायरेक्शन प्रमाण प्रवृत्ति को संभालते हुए आत्मिक स्वरूप में रहते हैं, मोह के कारण नहीं। उन्हें यदि अभी अभी ऑर्डर हो कि चले आओ तो चले आएंगे, बिगुल बजे और सोचने में ही समय न चला जाए तब कहेंगे नष्टो मोहा। इसलिए सदैव अपने को चेक करना है कि देह का संबंध का, वैभवों का बंधन अपनी ओर खींचता तो नहीं है। जहाँ बंधन होगा वहां आकर्षण होगी, लेकिन जो स्वतंत्र है वे बाप समान कर्मातीत स्थिती के समीप है। म्हणजे सगळ्यांचे हिशोब मिटवून टाकायचे, त्या लेव्हल पर्यंत आपल्याला पोहोचायचे। तर आपण आता कशामध्ये अडकायचं नाही, करायचं सगळं आहे, पण बंधन म्हणून नाही, सेवा म्हणून संबंध ठेवायचा आहे, बंधनामध्ये म्हणून नाही। असं खूप खेचल्यासारखं असं नाही वाटलं पाहिजे आपल्याला, मोहामध्ये नाही राहायचंय, प्रेमाचं नातं, स्नेहाचं नातं सगळ्यांशी ठेवायचंय। जे काही कर्तव्य आहे आपले ते खूप चांगल्या प्रकारे पार पाडायचे, पण अटकून न जाता, मोहग्रस्त होऊन नाही। स्लोगन है, स्नेह और सहयोग के साथ शक्ति रूप बनो तो राजधानी में नंबर आगे मिल जाएगा। जो सतयुग की राजधानी स्थापन हो रही है उसमें अगर आगे नंबर लेना है, पहिल्या नंबर मध्ये पुढच्यांमध्ये यायचंय, तर स्नेह, सहयोग आणि शक्ती रूप बनायचंय। स्नेह आपल्यामध्ये बिलकुल स्नेही बनायचंय, सगळ्यांविषयी स्नेहाची भावना, स्नेहाचं नातं निर्माण करायचंय। दुसरं कुठलाही आपला आधार नसला पाहिजे कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येण्याचा। स्नेह, प्रेम, त्याला आत्मा समजून, शरीर भानामध्ये नाही। स्नेह, सहयोग, जो काही सहयोग देता येईल आपल्याला, आणि सहयोग कोणता द्यायचा आहे, त्यांना आता पाहिजे शांती, सुख, प्रेम, आनंद, ते बाबांकडून घेऊन आपण त्यांना द्यायचंय, चांगलं बोलायचंय त्यांच्यासोबत। बाकी सहयोग देणारे दुनियामध्ये खूप आहे, पैसे कपडे देणारे। हमें बाबा सिखाता है सहयोग देना है, उन्हें शक्ति देनी है जब शक्ति की जरूरत है, जब शांति की जरूरत है तब शांति देनी है, जब प्यार की जरूरत है तब प्यार देना है। तो ये सहयोग देना है और शक्ती रूप बनना है। आणि कसं, असं कमजोर नाही, ढिल्ला ढिल्ला नाही, शक्तिशाली बनून त्यांना सहयोग द्यायचा आहे। स्नेह पण कसं असलं पाहिजे, शक्तिशाली असलं पाहिजे, त्यांना शक्तीची जाणीव झाली पाहिजे। स्नेह देऊन त्यांची कमजोरी नाही वाढवायची, कमजोर स्नेह नाही द्यायचा आहे त्यांना, शक्तिशाली स्थितीमध्ये स्नेह द्यायचा, म्हणजे त्यांच्यामध्ये पण ताकद येईल। अच्छा, ओम शांती।